दरम्यान चॅम्पियन ट्रॉफीमधील भारत न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याची सोलापुरात सुद्धा उत्सुकता लागली आहे। सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे क्रिकेटचा सराव करणाऱ्या क्रिकेटपटूंकडून चॅम्पियन ट्रॉफी भारत जिंकणार असा विश्वासच व्यक्त केलाय। या संदर्भात क्रिकेटप्रेमी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सध्याचा जो उत्साह दिसतोय तो सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम मधून दिसतोय। आज भारत वर्सेस न्यूझीलंड असा जो आहे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा जो आहे तो सामना असणार आहे। एकंदरीत सोलापुरातील क्रिकेट चाहत्यांकडून आतापासूनच जल्लोष उत्साह जो आहे तो यांच्यावरती दिसून येतो। एकंदरीत हा सामना कशा पद्धतीचा असणार आहे, या सामन्यात काय काय भारत डावपेच करेल हे आपण क्रिकेटचे जे कोच आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, कशा पद्धतीचा सामना असणार आहे हा? सर्वप्रथम दोन्ही संघाचं अभिनंदन। अथक प्रयत्नानंतर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठलेली आहे। राहता राहिला प्रश्न तुम्ही जो विचारला की सामना कशा प्रकारचा असेल, तर सामना हा एकतर्फी कुठल्याही संघाच्या बाजूने होऊ नये। तर हा फायनलचा म्हणजे अंतिम सामना जसा असतो तो अंतिम सामना तसा व्हायला हवा, अटीतटीचा व्हायला हवा। आणि पाहता तसं पाहायला गेलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी ही अंतिम टप्प्यात म्हणजे आज शेवटचा सामना आहे। अगदीच आपल्यासोबत माजी रणजी चॅम्पियनशिप ट्रॉफीतील खेळाडू हे देखील आहेत। दादा, कशा पद्धतीचा सामना असेल आणि भारताला कशा पद्धतीचं आव्हान असेल न्यूझीलंडचं? नक्कीच जे क्रिकेटचे जाणकार आहेत की ज्यांनी आधीच प्रेडिक्ट केलं होतं की इंडिया न्यूझीलंड मोस्टली फायनल होईल, त्याप्रमाणेच इंडिया न्यूझीलंड दोन्ही संघ अंतिम सामन्यात आलेले आहेत। आणि विशेषतः आपली इंडिया टीम जे आपले 4 स्पिनर जे रोल चांगल्या पद्धतीने जे हे करत आहेत, तर ह्या सामन्यात तेच त्या पद्धतीने ते रोल हे करतील आणि नक्कीच आपण सामना जिंकू, ह्यात काय मला दुमत नाही आहे। एकंदरीत सोलापुरातील हे जे लहान मुलं आहेत यांचा उत्साह जो आहे तो भारत जिंकेल असा आशा नाही। कोणता संघ जिंकेल आज? इंडिया। कोणता संघ जिंकेल? इंडिया। एकंदरीत सोलापुरातील युवकांचा असेल, क्रिकेट प्रशिक्षकांचा जो आहे तो आजच्या सामन्यासाठी उत्साह जो आहे शिगेला पोहोचलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।